स्त्री ही फक्त सावली नाही, तीच शक्ती आहे. आणि जिथे शक्ती नाही तिथे शिवही अपूर्ण आहेत. भगवान शिवांनी अर्धनारीश्वराचा अवतार का घेतला? एका ऋषीच्या अहंकारामुळे संपूर्ण जगाला मिळाला स्त्री शक्तीचा सर्वात मोठा संदेश. पत्नी, माता आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान का करावा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आवडला तर ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर करा. प्राचीन काळात भृंगी ऋषी नावाचे एक महान शिवभक्त होते. ते फक्त भगवान शिवांचीच पूजा करत असत. हजारो वर्ष त्यांनी कठोर तपस्या केली. त्यांच्या मुखातून फक्त ओम नमः शिवाय हेच शब्द निघत होते. त्यांची भक्ती पाहून कैलासावर बसलेले महादेव प्रसन्न झाले. भगवान शिवांनी नंदीला सांगितलं, नंदी जा, माझ्या परमभक्त भृंगी ऋषींना कैलासावर घेऊन ये. नंदी महाराज लगेच पृथ्वीवर आले. त्यावेळी भृंगी ऋषी जंगलात ध्यानस्थ बसले होते. नंदी म्हणाले, ऋषीवर्य, तुमच्या भक्तीवर महादेव प्रसन्न झाले आहेत. स्वतः तुम्हाला कैलासावर बोलावत आहेत. हे ऐकताच भृंगी ऋषींचा आनंद गगनात मावेनासा झाला. भृंगी ऋषी कैलासावर पोहोचले. भगवान शिवांनी माता पार्वतींना सांगितलं, देवी, माझा प्रिय भक्त येत आहे, तुम्ही त्याचं स्वागत करा. माता पार्वती स्वतः स्वागतासाठी उभ्या राहिल्या. पण भृंगी ऋषी म्हणाले, मला फक्त महादेवांचे दर्शन घ्यायचे आहेत, मला दुसऱ्या कोणाचाही सत्कार नको. हे ऐकून माता पार्वती शांत राहिल्या. भृंगीरूंनी भगवान शिवांना नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. महादेव म्हणाले, ऋषीवर्य, तुमच्या भक्तीनं मी प्रसन्न आहे, मागा, कोणताही वर मागा. भृंगी ऋषी म्हणाले, देवा, मला धन, संपत्ती, वैभव काहीच नको. फक्त आयुष्यभर तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि मला तुमच्या गणांमध्ये सामील करून घ्या. महादेव स्मित हास्य करत म्हणाले, तथास्तु. तर भृंगी ऋषींनी भगवान शिवांची प्रदक्षिणा करण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती एकत्र बसले होते. भृंगी ऋषींना फक्त शिवांचीच परिक्रमा करायची होती. ते माता पार्वतींना मान देत नव्हते. हे पाहून माता पार्वती म्हणाल्या, ऋषीवर्य, शिव आणि शक्ती कधीही वेगळे नसतात. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत. पण भृंगी ऋषी मान्य करायला तयार नव्हते. त्यांच्या मनात अहंकार निर्माण झाला होता. तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी एक दिव्य रूप धारण केलं. अर्ध शरीर भगवान शिवांचं आणि अर्ध शरीर माता पार्वतींचं. ते होतं अर्धनारीश्वर रूप. महादेव म्हणाले, हेच माझं संपूर्ण रूप आहे. शक्तीशिवाय शिवांचं अस्तित्व नाही. पण तरीही भृंगी ऋषी हट्ट सोडायला तयार नव्हते. फक्त भगवान शिवांचीच परिक्रमा करण्यासाठी त्यांनी भ्रमर म्हणजे मधमाशीचं रूप घेतलं आणि शिव पार्वती यांच्यामधून जाण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून माता पार्वती क्रोधित झाल्या. त्या म्हणाल्या, ज्याला स्त्री शक्तीचा स्वीकार नाही त्याच्या शरीरात आईकडून मिळालेली शक्तीही राहणार नाही. ऋषींच्या शरीरातील रक्त आणि मांस नाहीच झालं, कारण शरीराला शक्ती देणारी आईची ऊर्जा त्यांच्यातून निघून गेली होती. त्यांच्या शरीरात फक्त हाडांचा सांगाडा उरला आणि ते जमिनीवर कोसळले. भृंगी ऋषी वेदनेनं तडफडू लागले. तेव्हा भगवान शिवांना आपल्या भक्ताची दया आली. महादेवांनी त्यांना उभं राहण्यासाठी एक अतिरिक्त पाय दिला, जेणेकरून ते पुन्हा उभे राहू शकतील. तेव्हाच भृंगी ऋषींना समजलं, शक्तीशिवाय जीवन अपूर्ण आहे. ते रडत माता पार्वतींच्या चरणी पडले. माते, मला क्षमा करा, मी स्त्री शक्तीचा अपमान केला. माता पार्वतींचं हृदय द्रवलं. त्यांनी भृंगी ऋषींना माफ केलं. यानंतर भृंगी ऋषींनी अर्धनारीश्वराची पूर्ण प्रदक्षिणा केली. त्या दिवसापासून जगाला एक महान संदेश मिळाला. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. पत्नी असो, आई असो, बहीण असो, स्त्री ही फक्त नातं नाही, तीच शक्ती आहे. म्हणून मित्रांनो, कधीही स्त्रीचा अपमान करू नका, कारण शिवही शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव.